हॅलो, वेलकम टू माय चॅनेल नीता झोन. कसे आहात? आज आपण काझीरंगामधलाच नॅशनल ऑर्चिड आणि बायोडायव्हर्सिटी पार्क बघायला आलेलो आहोत. ही आसामी महिला त्या ऑर्चिडबद्दल, त्या पूर्ण त्यांच्या स्पेसीसबद्दल माहिती देत आहे आणि आम्ही प्रत्येक ऑर्चिड अगदी न्याहाळून पाहतोय. खूप छान असे सुंदर कलरचे ऑर्चिड इथं होते. तुम्ही पाहू शकताय. वर आहे ना असे बांबूमध्ये, म्हणजे कुठलीही माती वापरलेली नाही आहे बघा. त्या पूर्ण ह्याच्यामध्ये लाकडामध्येच लावलेले आहेत. सुंदर कलर आहेत, एकदम सुंदर कलर. काझीरंगामध्येच दुर्गापूर नावाचं एक खेड आहे आणि जवळजवळ 6 एकर एरियामध्ये हा पूर्ण पार्क आहे. ह्या पार्कचं नाव आहे नॅशनल ऑर्चिड अँड बायोडायव्हर्सिटी पार्क. इथं लहान मुलांसाठी 30 रुपये आणि मोठ्यांसाठी 150 रुपये एंट्री फी आहे. पण 150 रुपये देताना आम्हाला आधी जास्त वाटले, पण आज जे त्यांचं कल्चर हे सगळे ऑर्चिड बघितल्यानंतर पैसे वसूल वाटलं. इतकं सुंदर हा बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. हा पार्क भारताच्या पूर्वोत्तर बेल्ट मधला सर्वात मोठा ऑर्चिड पार्क आहे. 600हून अधिक इथं ऑर्चिडच्या व्हरायटी आहेत आणि वेगवेगळे आकार, काही डान्सिंग महिलेसारखे दिसत आहेत किंवा काय, असे वेगवेगळे त्या महिलांना आम्हाला ह्या ऑर्चिडची माहिती दिली. खूपच कलरफुल असे होते आणि ह्याच पार्कमध्ये जवळजवळ 132 प्रकारच्या फळांच्या व्हरायटी आहेत. चहा आणि पेट्रोलियमबरोबरच आसाम हे ऑर्चिडसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि ऑर्चिडच्या बरेचशा स्पेसीज इथं आपल्याला बघायला मिळतात. 600हून अधिक प्रकारचे ऑर्चिड एक मोठ्या ग्रीन हाऊसमध्ये त्यांनी प्रदर्शित केलेले आहेत. त्या ऑर्चिडबरोबरच बाकीचे सुद्धा ह्याच्यामध्ये झाडं आहेत. जे आईस्क्रीम ज्याला आपण म्हणतो, ते आईस्क्रीम फ्लेवर आहे ना, त्याचं सुद्धा तिथं एक झाड होतं, व्हॅनिलाचं झाड म्हणून. तेही त्याचा आम्ही वास बघितला, सेम व्हॅनिला आईस्क्रीमसारखं त्याचा वास येतो. फुलपाखरासारखी काही झाडं होती. खूपच सुंदर. आता ह्या ऑर्चिड पार्क बनवण्यामागचे त्यांचे 2 उद्देश आहेत, की ऑर्चिडच्या व्हरायटीज प्रिझर्व झाल्या पाहिजेत आणि लोकांमध्ये सुद्धा जनजागृती झाली पाहिजे, की मातीविनासुद्धा छान बाग ही फुलू शकते. बांबूमध्येच त्यांनी हे लावलेले आहेत बघा ऑर्चिड. तिथं काही औषधिक वनस्पती पण होते. बांबू आपल्याकडे एक 2-3 प्रकार आपल्याला माहिती आहेत नर्सरीमध्ये, पण तिथं जवळजवळ 50 प्रकारचे वेगवेगळे बांबू आम्हाला बघायला मिळाले. खूप सुंदर. हे ग्रीन हाऊसमध्येच त्यांनी या ऑर्चिडचं प्रदर्शन. विक्रीसाठी एकही नाही आहे इथं. पुढं नर्सरी आहे, तिथं विक्रीसाठी आहेत म्हणाले, पण हे फक्त प्रिझर्व करण्यासाठीच ह्या स्पेसीस त्यांनी ऑर्चिडच्या वाढवल्यात. खूप कलरफुल अशी फुलं होती पहा, म्हणजे पानं नाहीच, फक्त फुलांनी बहरलेले असे ऑर्चिड आहेत. हे बघा, हे डान्सिंग लेडीसारखे दिसत आहेत ना, कथकली म्हणे, कथकली असं म्हणाले ते. येलो रंगाची बघा, कुठंच माती वापरलेली नाही आहे. खूपच कलरफुल ऑर्चिड. काही छोट्या आकाराचे अगदी मिनी ऑर्चिडसुद्धा तिथं आहेत. ते व्हॅनिलाचं हे होतं ते प्लॅन्ट. खूपच सुंदर. त्या पार्कमधनं बाहेरच येऊ नये एवढी सुंदर कलरफुल तिथं ही अशी वेगवेगळे प्रकार होते. केसरी रंगाचं बघा, किती सुंदर दिसते. पानच नव्हती त्याला खरं तर. काही फुलपाखरासारखी, काही डान्सिंग वुमनसारखी. खूप छान प्रिझर्व केलं आहे त्यांनी. जवळजवळ इथं 50 कामगार आहेत, की जे पूर्ण ह्या ऑर्चिडचे आणि बदलाबदलसुद्धा सारखी करत असतात बरं. ते बाहेरचा त्यांचा जो आवारा आहे तिथंसुद्धा ऑर्चिड त्यांनी लावलेला आहे. मग काही ग्रीन हाऊसमध्ये आहेत, काही बाहेर आहेत. खूपच सुंदर. हे सेंटचं झाड त्यांनी दाखवलं, त्याचं काढून ठेवलं आहे त्यांनी.
इनडोर काही रोपं तिथं आहेत. विक्रीला एकही नाही आहे असं म्हणाले. काही फर्नसुद्धा आहेत आपल्याकडं. आता माझ्या बागेतही आहे, पण मला माहितीच नव्हतं की ते नुसतं लाकडाला जर बांधलं तर फर्न वाढू शकतं. आता मी नक्की ट्राय करणार आहे. हे बघा, हे आपल्याकडं सर्रास येतं, पण आपल्याला माहीत नाही की लाकडातसुद्धा लागू शकतं आहे म्हणून. खूप सुंदर. काझीरंगाला गेलात की नक्की ह्या ऑर्चिड पार्कला व्हिजिट द्या. खरं म्हणजे आमच्या टूर प्लॅनिंगमध्ये हे नव्हतं, पण तिथल्या लोकल लोकांनी आम्हाला सांगितलं की नक्की बघून या म्हणून, आणि त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ म्हणजे इथं 4 तास घालवले. म्हणजे बाहेरसुद्धा त्यांचं जे आसामी कल्चर, वेगवेगळे म्हणजे त्यांचे वाद्यवृंद ह्याचेसुद्धा त्यांनी लोकनृत्य ठेवलेलं आहे. नुसतं म्हणजे ऑर्चिड पार्क नाही आहे, बराच मोठा एरिया आहे हा. त्या एरियामध्ये त्यांनी त्यांचं पूर्ण एक ॲक्च्युली NGO आहे हा. NGO चालवतो, आणि त्यामुळं पुढं फूड स्टॉल्स आहेत. आणि या NGOनं ह्यांचं कल्चर जपण्यासाठी, हे ऑर्चिड स्पेसिस जपण्यासाठी हे स्पेशल काढलेलं आहे. खूप जण इथं व्हिजिट करण्यासाठी येत आहेत. तुम्ही नक्की फॉलो करा. माझे चॅनल बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.